मार्कडवाडीत शरद पवार यांनी सभा घेतलेली आहे आणि आपली भूमिका मांडलेली आहे ईव्हीएम बद्दल आणि त्यानंतर राम सातपुते आता बोलतायत। मार्कडवाडी सध्या राज्याच्या केंद्रस्थानी आलंय। गाव छोटा आहे। मोबाईल फोन आहे ना, मोबाईल सायलेंट करा मागचे सगळे। हो, आज शरद पवार गावात येऊन गेले, मार्कडवाडी गावात येऊन गेले आणि त्यांनी ईव्हीएम वरती जे काही गावकऱ्यांचा संशय आहे त्यावरती देखील त्यांनी न्यायालयात लढा देण्याचं सांगितलेलं आहे। काय एकंदरीत हा सगळा प्रकार आहे, काय सांगाल? तुम्ही उमेदवार आहात। सर्वप्रथम मी आज माननीय पवार साहेब जे मार्कडवाडी गावामध्ये आले आणि त्यांच्या लोकांनी, प्रामुख्यानं मोहिते पाटलांच्या गाव गुंडांनी जे तिथल्या ग्रामस्थाला धमक्या दिल्या, तुमचं सगळं बंद करू, मी शब्द वापरू शकत नाही अशा पद्धतीची भाषा वापरली, मी या घटनेचा निषेध करतो। पवार साहेब गावात आले, तालुक्यात आले, त्यांनी आले, त्यांचं स्वागत आहे, परंतु ज्या पद्धतीने मोहिते पाटलांनी कारखान्याचे कामगार नेऊन त्या परिसरातील गुंडांना बोलवून मार्कडवाडी गावातील ग्रामस्थांना जे धमक्या दिल्या त्याचा मी निषेध करतो। ईव्हीएम किंवा या विषयावरती आक्षेप, प्रत्येक निवडणूक झाली की पवारांच्या आणि त्यांच्या टोळीचा एक ठरलेला कार्यक्रम आहे की जिंकले तर लोकशाही जिंकली आणि हरले तर ईव्हीएमच्या नावाने रडायचं, अशा पद्धतीचा एक केळसवाना प्रकार मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र आणि भारत बघतोय। त्यामुळे आज जो काही मार्कडवाडीत प्रकार झाला हे खऱ्या अर्थानं तिथल्या नागरिकांना, तिथल्या ग्रामस्थांना, तिथल्या महिलांना ज्या धमक्या मोहिते पाटलाच्या पाळीव गुंडांनी दिल्या त्याचा मी निषेध करतो। येत्या काळामध्ये जर मोहिते पाटलांना संघर्ष पाहिजे असेल तर माळशिरस तालुक्यातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता, अजितदादाच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मोहिते पाटलांशी संघर्ष करायला तयार आहे। आज ज्या पद्धतीची भाषा मोहिते पाटलांच्या गुंडांनी तिथल्या नागरिकांना वापरली हे अतिशय दुर्दैवी आहे, याचा मी निषेध करतो। बॅलेट पेपरवर जर का परमिशन दिली तर मी राजीनामा देतो असे जानकर म्हणतात, निवडणूक घ्यावी, पोटनिवडणूक। माझं त्या ठिकाणी जानकरांना आणि मोहिते पाटलांनी जे चॅलेंज दिलंय त्यांनी कधीही निवडणुकी लावायची तयारी करावी या, परंतु निवडणूक ही प्रशासनाने घ्यावी, यांच्या घरचा निवडणूक आयोग नाहीये, त्यामुळे प्रशासनाने निवडणूक घेतली तर आम्ही बॅलेटवर काय त्यांना ज्या भाषेत निवडणूक पाहिजे त्या भाषेत निवडणुकीला आम्ही तयार आहेत। काल आपण एक ट्विट केलं, त्या ट्विटमध्ये आपण असं म्हणालात की शरद पवार येत आहेत, ते विकास कामं पाहण्यासाठी येत आहेत, स्वागत आहे। दुसरीकडे मोहिते पाटलांच्या एकंदरीत जे काही कारखाने लुटले, जानकरांनी जे काही कारखाने लुटले ते पाहायला त्याची देखील पाहणी करावी, काय नक्की आपल्याला आरोप आहे? नाही, शरद पवार साहेब ज्यावेळेस तालुक्यामध्ये येणार असं समजलं त्यावेळेस मी पवार साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं, पवार साहेब तुम्ही माळशिरस तालुक्यात येताय, तुमचं स्वागत आहे, मी जे विकासाची कामं केले त्या मार्कडवाडी किंवा तालुक्यामध्ये तेही बघावेत आणि मोहिते पाटलांनी अकलूजमध्ये शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी ज्या आहेत त्याची पाहणी करावी। मोहिते पाटलांनी जो 2600 रुपयाचा दर या ठिकाणी माळशिरस तालुक्यातल्या उसाला दिलेला आहे त्या शेतकऱ्याला लुटणाऱ्या कारखान्याची पाहणी करावी। शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला, माय मावल्यांनी मंगळसूत्र मोडून उभा केलेला चांदापुरी कारखाना जो त्या ठिकाणी, तर कोणत्याही पद्धतीने निवडणुका घ्या, आमची तयारी असल्याचं सातपुतेंनी म्हटलंय। मोहिते पाटलांच्या गुंडांनी गावकऱ्यांना धमकावलं, असं वायफट विषयाची चर्चा घडावी म्हणून अशा पद्धतीने येऊन जे काही आज नंगा नाच मोहिते पाटलाच्या गुंडांनी मार्कडवाडी गावामध्ये केला, या ठिकाणी महिलांना, तरुणांना, ग्रामस्थांना ज्या धमक्या दिल्या याचा मी निषेध करतो। हे मार्केटवाडीत आतापर्यंत मतदान झालं, आज पवार साहेब येऊन गेले, तुम्ही अजून मार्केटवाडीत गेला नाहीयेत, का जात नाही? मार्कडवाडीमध्ये मी जाऊन आलो, मार्कडवाडी माझं त्या ठिकाणी, तिथून माझं घर 2 किलोमीटर आहे, त्यामुळे रोज लोक माझ्या संपर्कात आहेत। मार्कडवाडीमध्ये तिथल्या ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी आज पवार साहेबांच्या सभेला जितके लोक त्यांनी तालुक्यातून गोळा केले तरी 500 लोक नव्हते। या ठिकाणी आमची मार्कडवाडी सभा इतकी मोठी होईल
की पवार साहेबांनी ती लाईव्ह बघावी. मोहिते पाटलाच्या गुंडांनी किती लोकांना अडवलं तर मार्कडवाडीमध्ये अशी सभा करू की त्या ठिकाणी तिथली जनता आमच्या सोबत आहे. माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या जनतेचा मार्कडवाडी ग्रामस्थांना पाठिंबा आहे. त्यामुळे यांनी काही केलं तर आम्ही येत्या काळामध्ये मार्कडवाडीच्या ग्रामस्थांच्या सोबत आहे. लवकर